एनडीए परीक्षेत देश पातळीवर झळकलेल्या सुकन्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरव। नाशिक येथील मुलींची सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था JSPI आज खऱ्या अर्थाने भारतीय संरक्षण दलातील महिला अधिकारी घडवण्याचे स्वप्न सत्यात उतरवणारी संस्था म्हणून सिद्ध झाली आहे। शालेय शिक्षण मंत्री आमदार दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून 18 जून 2023 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने अवघ्या 2 वर्षांच्या अत्यंत कमी कालावधीत एनडीएला अधिकारी देऊन आपल्या स्थापनेचा मुख्य उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य केले आहे। या ऐतिहासिक यशाची दखल घेत आज शालेय शिक्षण मंत्री आमदार दादाजी भुसे यांनी मुंबई मंत्रालयात कुमारी जिया करापे एअर 2 आणि कुमारी समृद्धी इंगळे एअर 15 यांची विशेष भेट घेऊन त्यांचा सत्कार केला। एनडीए 2025 परीक्षेसाठी संपूर्ण देशातून केवळ 25 महिला उमेदवारांची निवड करण्यात येते। त्यापैकी 2 उमेदवार नाशिकच्या याच केंद्रातील असणे ही बाब महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे। यानंतर आमदार दादाजी भुसे यांनी या दोनही कन्यांची भेट मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी घडवून आणली। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते जिया आणि समृद्धी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मंत्री महोदयांनी रणरागिणींच्या जिद्दीचे कौतुक केलं आणि त्यांच्या पुढील लष्करी प्रशिक्षणासाठी व उज्ज्वल वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या। पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घालणाऱ्या जिया करापे आणि समृद्धी इंगळे यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवू लागला आहे। कर्नल मकरंद देशमुख निवृत्त यांच्या मार्गदर्शनाखाली मिळणारे दर्जेदार प्रशिक्षण आणि शिस्त यामुळेच ही संस्था आज राष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण करून शकली आहे। या दोनही लेकींचा हा प्रवास आता राज्यातील हजारो मुलींना संरक्षण दलात करिअर करून देशसेवा करण्याची नवी प्रेरणा देणारा ठरेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.